सांगलीमधून राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांच्या साखर कारखान्याचं नाव अज्ञातांकडून बदलण्यात आलं। राजाराम बापू पाटील साखर कारखान्याच्या स्वागत कमानीवरचं नाव राजे विजयसिंग डफळे साखर कारखाना असं करण्यात आलं होतं। महापुरुषांचे चित्र आणि विजयसिंग राजे डफळे असा मजकूर असलेला डिजिटल फलक कारखान्याच्या मुख्य प्रवेशद्वारावरील कमानीवर लावण्यात आला। काही दिवसांपूर्वी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी यंदा राजाराम बापू पाटील साखर कारखान्याचं धुराडा पेटू देणार नाही असा इशारा दिलेला होता आणि आता त्यांच्या साखर कारखान्याचं नाव अज्ञातांनी बदलल्याचं पाहायला मिळालं। राजे विजयसिंग डफळे साखर कारखाना असं हे डिजिटल फलक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। तर राजाराम बापू पाटील साखर कारखाना असं या साखर कारखान्याचं नाव आहे। मात्र काही दिवसांपूर्वी पडळकर यांनी इशारा दिलेला होता या कारखान्याचा धुराडा पेटू देणार नाही आणि त्यानंतर काही दिवसांमध्येच अज्ञातांनी हे नाव बदलल्याचं पाहायला मिळत आहे। जत तालुक्यातील सभासद शेतकऱ्यांची अस्मिता म्हणजे राजे विजयसिंह डफळे सहकारी साखर कारखाना लिमिटेड तिप्पेआळी जत हा कारखाना आहे। परंतु सत्तेचा गैरवापर करून सत्तेचा गैरफायदा घेऊन जिल्हा बँक आणि राज्यात सत्तेत असल्या कारणानं जयंत पाटलांनी तो कारखाना कवडीमोल दराने स्वतःच्या घशामध्ये घालून घेतलेला आहे आणि म्हणून जत विधानसभा क्षेत्रातील सर्व सभासद शेतकऱ्यांची मागणी आहे की तो कारखाना त्यांनी परत सभासदांना द्यावा।